दोस्तानं स्वप्न पूर्ण झाल्याचं फिलिंग काय असतं की ते अनुभवले सगळं मी ते अनुभवले. सिनेमॅटोग्राफर, फोटोग्राफर, ॲक्टर, डायरेक्टर, रायटर अशा सगळ्यांसाठी त्यांनी केलेलं काम मोठ्या पडद्यावर दिसावं असं त्यांचं स्वप्न असतं. मोठा पडदा नाही, पण मी बनवलेली पहिली शॉर्ट फिल्म प्रहार लघुपट महोत्सवासाठी सिलेक्ट झाली आणि आज मी ते आपल्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज केले. माझ्या हातात 5वीला असताना PC होता. तेव्हापासून मला फोटोज क्रिएट, एडिट करायची आवड. आतला चित्रकार गप्प बसत नव्हता ना. मग अभ्यासाच्या नादात सगळे व्यासंग सुटले. जाईल तिथं वर्गाचा टॉपर होतो. पण 2017ने माझं आयुष्य बदललं. मला हवं तसं जगायचं ठरवलं मी. UPSCचा नाद सोडला आणि स्वतःसाठी जगायचं ठरवलं. पहिला मोबाईल हातात आला. आधी PCला PowerPointमध्ये बनवायचो, नंतर मोबाईलवर व्हिडिओ बनवू लागलो. ते हळूहळू वाढलं. पिक्चर लय बघतोय आणि आवडतात देखील. काय वाटतं आपणही असं काहीतरी करू. आणि 2025 मध्ये माझं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालं. काहीतरी करतोय आयुष्यात असं पहिल्यांदा वाटलं. मी लिहिलेली, मी डायरेक्ट केलेली, मी सिनेमॅटोग्राफी केलेली, मी एडिट केलेली माझी पहिली शॉर्ट फिल्म. नाही हम्मीपणा नाही आहे, फक्त आनंद आहे. या प्रोजेक्टसाठी मला भरपूर जणांनी मदत केली. ज्यांनी दादांचं इनिशिएटिव्ह घेणं माझ्यासाठी खरंच खूप मोठं होतं. वाघ, विकी, समू, पिल्या, मावल्या, माझे आई बाबा, भाऊ, बायको आणि अजून 3-4 लोकांनी मला यात भरपूर मदत झाली. सुजित दादांनी तर संगीताचा संपूर्ण खर्च उचलला. टॉप 3 स्टुडिओनं कमी खर्चात संगीत बनवून दिलं. एकूण एक आयुष्यात पहिल्यांदा स्वप्न पूर्ण झाल्याचं फील काय असतं ते मी घेतलं. आपली ही शॉर्ट फिल्म आजच मी आपल्या चॅनलवर रिलीज केली. तुम्ही सर्वांनी ही फिल्म बघून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आणि तुमच्या जवळच्यांनाही बघायला सांगावी, ही माझी एक थोडक्यात नम्र विनंती. मराठी माणूस मराठी माणसाची पाय खेचतो असं म्हणत बसण्यापेक्षा मराठी माणसांना आपणच सपोर्ट करूया. आणि स्टे ट्यून्ड बरं का, कारण फिल्मसोबत मी कंटेंट क्रिएशनमध्ये कसा उतरलो आणि मी काय काय प्रिपरेशन करतो याची सिरीज बनवतोय. चला फॉलो करा आणि आपल्या बायोतील लिंक टॅप करून सबस्क्राईब करून घ्या.